Good morning. Today we start chapter number 10. The name of the chapter is Banks and Simple Interest. Already we well known about bank. बँक म्हणजे काय आपल्याला माहिती आहे बा. घरामध्ये बँकेमध्ये व्यवहार चाललेले असतात. आपल्याला माहिती आहे की वडील बँकेत जातात, बँकेतून येतात. काहींना बँकेचे व्यवहार सुद्धा माहिती आहे. आपण बँक म्हणजे काय तर बघा, बँक इज अ गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन. Bank is a government recognized institution that carries out transaction of money. म्हणजे बँक ही पैशाचे व्यवहार करणारी, बँक ही पैशाचे व्यवहार करणारी सरकार मान्य संस्था आहे. सरकार मान्य गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन, सरकार मान्य संस्था आहे. दॅट कॅरीज आउट द ट्रान्झॅक्शन ऑफ मनी, पैशाचे व्यवहार करणारी. ओके. बँक्स मेक इट इजियर टू प्लॅन द यूज ऑफ मनी. म्हणजे बँक काय करते, इझियर म्हणजे सोपं काम करते. प्लॅन टू यूज ऑफ मनी म्हणजे बँक हे पैशाचं नियोजन, म्हणजे त्यालाच आपण अर्थ नियोजन म्हणतो, फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतो, ते सोपं करण्याचं काम करते. म्हणजे आर्थिक नियोजन करणं बँकेमुळे सोपं जातं. फायनान्शियल प्लॅनिंग हे सोपं जातं बँकेमुळे. वी कॅन आयदर डिपॉझिट कॅश. डिपॉझिट म्हणजे रक्कम जमा करणे. आयदर डिपॉझिट कॅश मनी और विड्रॉ म्हणजे काढणे कॅश फ्रॉम इट. आपण बँकेमध्ये पैसे जमा करू शकतो, म्हणजे बँकेत रोख रक्कम भरू शकतो किंवा पैसे रोख रक्कम काढू शकतो. बरोबर. फॉर दॅट, पण त्याच्यासाठी वी मस्ट ओपन अन अकाउंट इन अ बँक. त्यासाठी आपल्याला बँकेत अकाउंट म्हणजे खाते उघडावे लागते. बँकेत पैसे भरण्यासाठी किंवा त्यातनं पैसे काढण्यासाठी आपल्याला बँकेत खातं उघडावं लागतं. बरोबर आहे. अकाउंट्स आर ऑफ व्हेरियस काइंड्स. विविध प्रकारची खाती असतात बँकेमध्ये. मग ती विविध प्रकारची खाती जी आहेत ती कोणकोणती असतात, आपण जरा त्यांचा अभ्यास करूया. त्याला आपण टाइप्स ऑफ अकाउंट्स, टाइप्स ऑफ अकाउंट्स, डिफरंट टाइप्स ऑफ अकाउंट्स आपण आता पाहूया. त्यातलं पहिलं करंट अकाउंट. याला मराठीमध्ये चालू खाते असं म्हणतात. याला मराठीमध्ये चालू खातं असं म्हटलं जातं. आता चालू खात्यामध्ये, चालू खातं म्हणजे काय, आता ज्यांचे व्यवहार खूप मोठे मोठे असतात, म्हणजे व्यापाऱ्यांसाठी किंवा रोजचे पैशाचे व्यवहार ज्यांचे असतात त्यांच्यासाठी हे खातं असतं. म्हणजे मुख्यतः व्यापाऱ्यांसाठी व रोज पैशांचे व्यवहार करण्यासाठी असतं. यामध्ये खातेदार एका दिवसामध्ये किती वेळा पैसे भरू शकतो आणि किती वेळा पैसे काढू शकतो. मी आधी मराठीत सांगतो, मग आपल्या पुस्तकातलं इंग्रजीमधलं वाचून सांगतो. यामध्ये खातेदार किती वेळा पैसे भरू शकतो आणि किती वेळा पैसे काढू शकतो. याच्या बँक काय करते, या खात्यासाठी पासबुक देते आणि आपण जर मागणी केली तर आपल्याला चेकबुक पण देते. आणि या प्रकारच्या खात्यावर मात्र बँक काही प्रकारचं व्याज देत नाही. बघा, या खात्यामध्ये तुम्ही केव्हाही पैसे भरू शकता, केव्हाही काढू शकता. याच्यासाठी बँक पासबुक देते, आपण जर मागणी केली तर चेकबुक देते. आणि यातल्या रकमेवर मात्र बँक आपल्याला काही व्याज देत नाही. आणि याच्यामध्ये चेकच्या साह्याने बँकेमध्ये आपण पैसे भरता येतात आणि पैसे काढता पण येतात. हे सगळ्यांना माहिती आहे. चेकमुळे आपण चेक कशासाठी असतो, पैसे भरण्यासाठी किंवा पैसे काढण्यासाठी. आता बघा, पैसे भरण्याची ही करंट अकाउंट जे आहे आपलं चालू खातं, त्याची ही पैसे डिपॉझिट स्लिप आहे बघा. ही याच्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर इथं पैशाचा तपशील आहे बघा, नोटाचा तपशील, किती रुपयाचे किती नोटा द्यायचं, त्याचा हिशोब करायचा, त्याची बेरीज करायची आणि त्यानंतर खाती किती रक्कम तुम्ही भरणार आहात, नाव टाकायचं, दिनांक टाकायची, इथं रुपये टाकायचे, इथं खाते नंबर टाकायचा, तीच माहिती इकडं भरायची. आणि हे काउंटरला पैसे आणि हे दिलं की तो हा अर्धा भाग आपल्याला द्यायचा, शिक्का मारून हा अर्धा भाग बँक ठेवते आणि आपल्या खात्यावर आपले पैसे जमा करते. म्हणजे जनरली पैसे भरण्यासाठी चालू खात्यासाठी ही स्लिप वापरतात करंट अकाउंटसाठी. आणि सेव्हिंगसाठी
सेव्हिंग अकाउंट जे बचत खाते त्यासाठी ही स्लिप आहे पैसे भरण्याची स्लिप, ज्याला आपण डिपॉझिट स्लिप म्हणूया. भरण्याची वेगळी असते, काढण्याची वेगळी असते. आता हेच तुम्हाला मी आता जे इंग्लिशमध्ये सांगितलं म्हणजे तेच आता मराठीमध्ये सांगतो, मराठीत सांगितलं ते इंग्लिशमध्ये सांगतो. करंट अकाउंट इज मेनली फॉर ट्रेडर्स अँड दोज डिलिंग इन मनी ऑन अ डेली बेसिस. बघा हे ट्रेडर्स म्हणजे व्यापारी आणि दोज डिलिंग इन मनी ऑन द डेली बेसिस, जे दररोज व्यवहार करतात त्यांच्यासाठीच हे करंट अकाउंट असतं. अँड अकाउंट होल्डर कॅन डिपॉझिट ऑर विड्रॉ. अकाउंट होल्डर म्हणजे जसं खातं आहे, खातेदार हा डिपॉझिट ऑर विड्रॉल पैसे भरू शकतो आणि काढू शकतो. एनी नंबर ऑफ टाइम्स इन अ डे. दिवसातून तो किती वेळा पैसे भरू शकतो आणि पैसे काढू शकतो. बँक इश्यूज अ पासबुक फॉर दिस अकाउंट. बँक पासबुक देतं अँड ऑल्सो अ चेकबुक ऑन डिमांड. मागितलं तर चेकबुक देतं. द बँक डज नॉट पे एनी इंटरेस्ट ऑन द मनी इन दिस टाईप ऑफ. ही फार महत्वाची लाईन आहे. द बँक डज नॉट पे एनी इंटरेस्ट ऑन मनी इन दिस टाईप ऑफ अकाउंट. या खात्यावरील रकमेवर बँक कुठल्याही प्रकारचं इंटरेस्ट म्हणजे व्याज देत नाही. मनी कॅन ऑल्सो बी विड्रॉ ऑर डिपॉझिटेड बाय चेक. पैसे तुम्ही चेकने किंवा भरू शकता किंवा काढू शकता. हे झालं पहिलं करंट. आता दुसरं अकाउंट सेव्हिंग अकाउंट. याला म्हणतात बचत खाते. बचतीची सवय लागावी हाच या खात्याचा मुख्य उद्देश असतो. बघा हे खाते उघडण्यासाठी ठराविक रक्कम भरून 100 रुपये वगैरे भरून आपल्याला खातेदाराला बँकेत हे खातं उघडता येतं. म्हणजे खातेदाराला ठराविक रक्कम बँकेत भरून हे खातं उघडता येतं. काही बँकामध्ये झिरो बॅलन्स अकाउंट असतं. म्हणजे काही बँकात 1 रुपये न भरता सुद्धा बचत खातं उघडता येतं. या खात्यावर दररोजच्या जमा शिल्लकेच्या आधारे म्हणजे दररोज जेवढे पैसे आहेत आपले त्या रकमेवर बँक काही व्याज देते. व्याजाचा दर कमी असतो पण दररोज जी काय शिल्लक खात्यावर आहे आपल्या त्या रकमेवर बँक ठराविक दराने व्याज देतं. आणि अनेकदा ठराविक काळामध्ये किती वेळा पैसे किती वेळा भरावेत भरण्याला बंधन नसतं पण पैसे किती वेळा काढावेत याला मात्र बंधन असतं. काही किती वेळा पैसे काढता येतात यावर बंधन असतं. आणि या खात्यासाठी बँक पासबुक व मागणीनुसार चेकबुक देते. पुन्हा एकदा सांगतो मराठीमध्ये ऐका नीट. खातेदाराला ठराविक रक्कम बँकेत भरून हे खातं उघडता येतं. काही बँका 1 रुपया न घेता हे खातं उघडतात. या खात्यातील दररोजच्या शिल्लक रकमेवर बँक ठराविक दराने आपल्याला व्याज देतं. त्याचप्रमाणे किती वेळा पैसे काढावेत किती वेळा भरावेत याला बंधन नाही पण किती वेळा काढावेत याला बंधन असतं. आणि हे खातं उघडल्यावर खातेदाराला पासबुक दिलं जातं आणि मागणीनुसार चेकबुक दिलं जातं. सध्या आता जवळजवळ बघा आता हेच इंग्लिशमध्ये सांगतो. सेव्हिंग अकाउंट. अ पर्सन कॅन डिपॉझिट अ मिनिमम अमाऊंट. कमीत कमी रक्कम भरून अँड ओपन अ सेव्हिंग अकाउंट. इन सम बँक नो मिनिमम अमाऊंट इज रिक्वायर्ड फॉर ओपनिंग द अकाउंट. द बँक पेज सम इंटरेस्ट ऑन द बेसिस ऑफ daily credit balance in the account. There are some restriction on how often money can be withdrawn from this account. किती वेळा पैसे काढावेत याला बंधन असतं. फॉर दिस अकाउंट टू बँक इश्यूज. ह्या खात्यासाठी बँक इश्यूज पासबुक देते अँड ऑन डिमांड चेकबुक आणि मागणीनुसार चेकबुक पण देतात. त्यानंतर रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. आवर्ती ठेव खाते. मराठीमध्ये त्याला आवर्ती ठेव खाते. आता या खात्यामध्ये आवर्ती म्हणजे पुन्हा ठेवणे. म्हणजे या खात्यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम जमा केली जाते
दर महिन्याला ठराविक रक्कम जमा केली जाते. ती किती असावी हे आपण ठरवायचं. ते आपण ठरवायचं. या प्रकारच्या ठेवीवर बँक आपल्याला व्याज देतं. काय देतं? व्याज. आणि हे व्याज, हा व्याजाचा दर जो आहे किंवा व्याज बचत खात्यात म्हणजे सेव्हिंग अकाउंटमध्ये जे व्याज दिलं जातं त्याच्यापेक्षा जास्त दराने आपल्याला ते दिलं जातं. त्यामुळे अशा खात्यामध्ये खातेदाराची सक्तीची बचत होते. कंपल्सरी सेव्हिंग होतं. बघा, जर आपण पैसे टाकले दर महिन्याला तर आपलं कंपल्सरी सेव्हिंग होतं. या खात्यासाठी बँकेत कधी कधी संयुक्त खातं असणं फार चांगलं असतं. उदाहरणार्थ नवरा बायकोने एकत्र खातं काढावं, विद्यार्थी पालकाने एकत्र खातं काढावं, तसेच पार्टनरशिप असेल तर 2 पार्टनरने एकत्र खातं काढावं, हाऊसिंग सोसायटी, सेवाभावी न्यास इत्यादीसाठी सुद्धा बँकेतील खाते एकाहून जास्त व्यक्तींसाठी वापरणे जरुरीचं असतं, म्हणजे फायद्याचं पडतं. अशी मराठीतली माहिती मी तुम्हाला सांगितली. द अकाउंट होल्डर कॅन डिसाईड म्हणजे हे अकाउंट जे आहे, अकाउंट होल्डर जो आहे, खातेदार आहे, कॅन डिसाईड द अमाऊंट टू डिपॉझिट एव्हरी मंथ इन द अकाउंट. प्रत्येक महिन्याला किती रक्कम भरायची हे खातेदार ठरवतो. द बँक गिव्ज अन इंटरेस्ट ऑन द डिपॉझिट विच इज मोर दॅन दॅट पेड फॉर द सेव्हिंग अकाउंट. बँक याच्यावर बचत खात्यापेक्षा जास्त दराने व्याज देतं. सच अन अकाउंट इज अ मीन ऑफ कंपल्सरी सेव्हिंग. हे सक्तीचं सेव्हिंग होतं, याच्यामुळे सक्तीचं बचत होते. ऑफ्टन इट इज कन्व्हिनियंट टू हॅव अ जॉईंट अकाउंट फॉर से हजबंड अँड वाईफ, गार्डियन अँड वॉर्ड, विद्यार्थी पालक, नवरा बायको याच्यासाठी सक्तीचं जॉईंट अकाउंट टू हॅव अ जॉईंट अकाउंट फॉर से. म्हणजे तुम्ही जॉईंट अकाउंट म्हणजे संयुक्त खातं सुद्धा आपण काढू शकतो. बिसाइड्स अकाउंट ऑफ बिझनेस पार्टनर्स, हाऊसिंग सोसायटीज, ट्रस्ट ऑफ व्हॉलंटरी एजन्सीज, सेवाभावी संस्थांचे ट्रस्ट असेल एक्सेट्रा आर रिक्वायर्ड टू बी ऑपरेटेड बाय मोर दॅन 1 पर्सन. एकापेक्षा जास्त व्यक्तींना जर ते ऑपरेट करायचं असेल तर ते संयुक्त खातं याचं उघडलं जातं, जरुरी असतं. आणि शेवटचं 4थं फिक्स डिपॉझिट. मुदत ठेव खाते. पहिलं करंट, सेव्हिंग, रिकरिंग डिपॉझिट आणि फिक्स डिपॉझिट आपल्याला प्रकार माहीत पाहिजेत. आता याच्यामध्ये ठेवीदार काय करतो? ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी बँकेत जमा करतो. म्हणजे उदाहरणार्थ मला 5,000 रुपये मी बँकेत ठेवले 5 वर्षासाठी. मग मी 5,000 रुपये 5 वर्षासाठी ठेवले. बँकेला माहीत झालं की मी फिक्स करणे, मुदत ठेव म्हणजे फिक्स डिपॉझिट. आपण घरामध्ये ऐकतो बघा, मुलीच्या नावावर फिक्स पैसे टाकले वगैरे असं. मग बँकेत 5,000 रुपये 5 वर्षाकरता ठेवले की त्या मुदतीकरता बँकेला माहिती आहे की हा 5 वर्ष आता पैसे मागायला येणार नाही. म्हणजे 5 वर्ष बँकेला ते पैसे वापरायला मिळतात. म्हणून या प्रकारच्या ठेवीवर बँक बचत खात्यापेक्षा जास्त व्याजदर देतं. म्हणजे बचत खात्यात जेवढे काय आपल्याला व्याज मिळतं त्याच्यापेक्षा जास्त पटीने जास्त दराने या खात्यावरील रकमेवर व्याज मिळतं. मुदत ठेवीवरील व्याजदर हा वेगवेगळ्या बँकेत वेगवेगळा असतो. बघा, हा फिक्स डिपॉझिटचा प्रत्येक बँकेतला दर वेगळा असू शकतो आणि ज्येष्ठ नागरिकांना मात्र इतरांपेक्षा थोडा दर जास्त असतो. बघा, डिपॉझिट सर्टन अमाऊंट फॉर अ फिक्स पिरियड इन द बँक. दिस डिपॉझिट अट्रॅक्ट्स अ ग्रेटर रेट ऑफ इंटरेस्ट दॅन द सेव्हिंग अकाउंट. मी आत्ताच सांगितलं की बचत खात्यापेक्षा जास्त दराने व्याज मिळतं. दिस रेट आर डिफरंट फॉर डिफरंट बँक्स. याचे दर हे वेगवेगळ्या बँकेत वेगवेगळे असतात. आणि सिनियर सिटीजन गेट स्लाइटली ग्रेटर रेट ऑफ इंटरेस्ट दॅन द युजल. म्हणजे प्रौढ व्यक्तीला थोडंसं नियमित व्याजदरापेक्षा जास्त दराने व्याज मिळतं. त्यानंतर ATM, क्रेडिट अँड डिपॉझिट कार्ड्स. आता हे चेकबुक मी तुम्हाला दाखवायला आणले. बघा, हे चेकबुक आहे बघ बँकेचं. या ठिकाणी पे ज्याचं नाव ज्याला द्यायचंय ते नाव टाकायचं, रुपीज टाकायचं, इथं रुपीज टाकायचं, इथं तारीख टाकायची, इथं सही करायची आणि हा चेक देऊन टाकायचा. मला जर दुसऱ्याला द्यायचा असेल तर मी इथं नाव टाकून देऊन टाकेल. इथं जर 2 तिरक्या रेखा वाटल्या कोपऱ्यात अशा, तर ती रक्कम त्याला त्याच्या खात्यावर जमा करावी लागते. त्याच्या हातात मिळत नाही, कॅश मिळत नाही. आणि जर मी अशा रेखा न वाढता दिला तर मी हा चेक तुम्हाला दिला तर तुम्ही बँकेत जाऊन ते पैसे काढू शकतात. हे झालं चेकबुक. आपण मागितलं तर देतं.
पासबुक जे आहे प्रत्येक खात्यामध्ये अशा पद्धतीचं हे स्टेट बँकेचं पासबुक आहे बघा. अशा प्रकारचं पासबुक मिळतं. त्या पासबुकवर इथं सगळे डिटेल्स असतात बघा याच्यामध्ये. म्हणजे पार अगदी आपला पत्ता असतो, फोन नंबर असतो, ॲड्रेस असतो, अकाउंट नंबर असतो, बँकेचा तो नंबर असतो, CIF तो असतो, कस्टमरचं नाव असतं, सगळं याच्यामध्ये आपल्याला टोटली दिलेलं असतं. हे पासबुक असतं. आपण भरलेल्या आणि काढलेल्या रकमांची नोंद याच्यामध्ये केलेली असते बघा. अशा पद्धतीने डिपॉझिट आणि विड्रॉल याची नोंद याच्यामध्ये असते. यामध्ये आणखी आपल्याला पुढे बघा ATM क्रेडिट अँड डेबिट कार्ड आहे बघा. आता ATM कार्ड तुम्हाला सगळ्यांना जवळजवळ माहिती आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवतो बघा. ATM कार्ड हे ATM कार्ड आहे बघा. ATM कार्डवर इथं इथं नाव असतं बघा. इथं नाव असतं, नाव आहे बघा, प्रत्येकाचं नाव असतं. आणि हा जो मोठा नंबर आहे 16 अंकी, हा त्याचा ATM नंबर असतो, ATM कार्ड नंबर. आणि हे डेबिट कार्ड सुद्धा असंच असतं बघा. हे मास्टर कार्ड आहे. तर अशा पद्धतीने डेबिट कार्ड सुद्धा असंच असतं. हे बघा, हे डेबिट कार्ड असं असतं. त्यानंतर क्रेडिट कार्ड असतं. क्रेडिट कार्ड म्हणजे आपण ते कार्डवर आपल्याकडे पैसे नसले तर त्या कार्डवर आपण खरेदी विक्री करू शकतो कुठेही केव्हाही. पैसे नसले तरी चालतं आपल्या क्रेडिटवर ठराविक रकमेपर्यंत. आता बघा, बँकेत न जाता म्हणजे आता ATMचा उपयोग काय करतो आपण, ATM मशीनवर पैसे काढू शकतो. बँकेत जायची गरज नाही, भरूही शकतो. म्हणजे बँकेत न जाता रोख रक्कम मिळवण्यासाठी ATM कार्डाचा उपयोग होतो. म्हणजे त्याचं नाव आहे ऑटोमॅटिक टेलर मशीन. ATM कार्ड इज यूज टू विड्रॉ कॅश विदाउट गोइंग टू द बँक. त्याचप्रमाणे रोख रकमेशिवाय पैसे नसतील तर बँकेचे व्यवहार करण्यासाठी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड सुद्धा वापरलं जातं. ही कार्डे आपण बँकेला विनंती केली तर बँक आपल्याला विनंतीनुसार देतं. क्रेडिट कार्ड अँड डेबिट कार्ड इज यूज टू कॅरी आउट ट्रान्झॅक्शन विदाउट युझिंग कॅश अँड अकाउंट होल्डर कॅन गेट सच अ कार्ड ऑन द रिक्वेस्ट टू द बँक. आपल्याला विनंतीनुसार हे रक्कम आपल्याला बँकेकडून मिळते. विनंतीनुसार हे कार्ड आपल्याला बँकेकडून मिळतात. त्यानंतर आपल्याला पान नंबर 70 वर या ठिकाणी एक चार्ट आहे बघा. चार्ट आपण ह्या चार्टचा थोडासा अभ्यास करूया. हे काय बघा बघा याच्यामध्ये काय दिले आपण हे पाहूया. आता पासबुक मी मगाशी सांगितलं तुम्हाला, बँकेचं पासबुक दाखवलं तुम्हाला. माझ्याकडे आहे ना पासबुक. हे पासबुक जे आहे याच्यामध्ये जे आपला डिपॉझिट आणि विड्रॉच्या नोंदी केल्या जातात. हे बघा इथं हे दाखवतो आधी, मग आपण पुस्तकातलं बघू. इथं बघा डेट आहे बघा, तारीख कोणत्या तारखेला. इथं आता 31/12/11 इंटरेस्ट क्रेडिट म्हणजे व्याज जमा झालं. क्रेडिट म्हणजे जमा होणे, बरोबर आहे. आता इंटरेस्ट क्रेडिट जमा झालं बघा. रोजचे रोज होतं 21 रुपये. हे पर्टिक्युलर्स म्हणजे तपशील, थोडक्यात मराठीत त्याला तपशील म्हणतात. इथं चेक नंबर, तुम्ही ज्या चेकने पैसे भरले किंवा काढले असतील त्या चेकचा नंबर इथे टाकला जातो. डेबिट म्हणजे आता काढणे, डेबिट करणे म्हणजे पैसे काढणे. आता त्याला आपण विड्रॉल म्हणतो बघा, विड्रॉल. आणि क्रेडिट म्हणजे जमा केली जाते बघा, जमा केली जाते रक्कम. क्रेडिट म्हणजे डिपॉझिट म्हणून आपण त्याला, डिपॉझिट रक्कम जमा केली जाते. आता क्रेडिट ही रक्कम जमा केली बघा. म्हणजे पैसे भरणे आणि पैसे काढणे. आता पुस्तकामध्ये बघूया आपण. पुस्तकामध्ये बघा इथे सगळ्यांनी बघा ओळ क्रमांक 1 2 3 4 5 तारीख दिनांक बघा 2/2/16 कॅश तपशील काय आहे, पर्टिक्युलर कॅश आहे. काय केली कॅश, चेक नंबर नाही आहे तिथे, रक्कम काढली का नाही, विड्रॉल नाही आहे. डिपॉझिट आहे बघा, जमा केली 1500 रुपये, कॅश भरली, कॅश 1500 म्हणून शिल्लक जमा झाली 7000. पूर्वी काहीतरी असेल त्याच्यामध्ये 1500 मिळवले आणि 7000 रुपये आता बॅलन्स झाला. बॅलन्स म्हणजे 1500 रुपये भरले, याच्या अगोदर 5500 त्याचे बँकेत पैसे होते असं त्याचा अर्थ. 8/2 काय झालं, चेकने चेकचा नंबर बी आहे बघा 23-20-069. परत पैसे डिपॉझिट केले म्हणजे ठेवली रक्कम 5000चा चेक बँकेत जमा केला. पूर्वी 7000 होते शिल्लक, त्याच्यात हा 5000 चेक म्हणजे आता एकूण झाली 12000. 7 + 5 12,000. कळतंय का? 12/2/2000 चेक आहे परत.
चेकचे नंबर दिलाय आणि निकाली वही म्हणजे विड्रॉल आहे बघा 3,000 रुपये, मग एकूण होते 12,000. त्यातून 3,000चा चेक दिल्यामुळे काढून घेतले पैसे, आता राहिले 9,000. 15/2ला सेल्फ स्वतः काय केलंय 1,500 रुपये काढले बँकेत जाऊन. 9,000 रुपये होते त्यातले 1,500 काढले म्हणजे 7,500 राहिले. 26ला इंटरेस्ट म्हणजे व्याज बँक देते ना, म्हणजे जमा करते, म्हणजे अमाऊंट डिपॉझिटेड भरलं 135 रुपये बँकेने आणि मग 7,500 होतं. 135 म्हणजे 7,635 हजारा बॅलन्स, हां शिल्लक रक्कम. मग 2/2ला द अमाऊंट डिपॉझिटेड वॉज 2/2 अमाऊंट डिपॉझिटेड वॉज 1,500 रुपीज अँड द बॅलन्स इज 700 रुपीज. 12/2 12/2ला डॅश डॅश रुपीज किती रुपीज आहे 3,000. 3,000 रुपीज वेअर विड्रॉन बाय चेक, नंबर दिलाय बघा 24/19/65. द बॅलन्स वॉज तिथे शेवटी बॅलन्स दिलाय बघा 9,000 9,000. 26 द बँक पेड अन इंटरेस्ट 135 रुपीज 135 रुपीज. पासबुक इज इश्यू फॉर सेव्हिंग अकाउंट अँड रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. हे जे 2 अकाउंट दिले होते, दुसरं आणि तिसरं, त्याच्यावर आपल्याला पासबुक मिळतं. अमाऊंट डिपॉझिटेड पैसे जमा केले, विड्रॉ म्हणजे काढले, अँड द बॅलन्स म्हणजे शिल्लक आर रेकॉर्डेड इन इट विथ देअर डेट्स. तारखेनुसार त्याची नोंद केली जाते. इथे एक ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. आता इथे एक उदाहरण आहे बघा, तेवढे फक्त चौकटी पाहूया. सुविद्या बॉरोड सम ऑफ 30,000 रुपीज. बॉरोड म्हणजे व्याजाने घेतले 30,000 रुपये. जी रक्कम व्याजाने घेतली जाते किंवा बँकेत भरली जाते, व्याजाने दिली जाते, तिला प्रिन्सिपल म्हणतात. प्रिन्सिपल 30,000 झालं बघा. 8 PCPA इंटरेस्ट 8%, त्याला PCPA पर सेंचुरी पर ॲनम, त्याला दर साल दर शेकडा व्याजाचा दर म्हणतात. दर त्याला रेट ऑफ इंटरेस्ट इंग्लिशमध्ये म्हणतात. प्रिन्सिपल रेट ऑफ इंटरेस्ट, प्रिन्सिपलला P म्हणतात, रेट ऑफ इंटरेस्टला R म्हणतात, नुसत्या इंटरेस्टला I म्हणतात, टाइमला N म्हणतात. कारण फॉर्म्युल्यामध्ये आपण जो फॉर्म्युला वापरणार आहोत तो PNR/100 हा सोपा फॉर्म्युला वापरणार आहोत. म्हणजे हा टाइम म्हणजे याला आपण मुदत म्हणतो बघा मराठीत. मुदत व्याज, हा व्याजाचा दर आणि हिला मुद्दल म्हणतो बघा आपण, बरोबर का. आता आणि अमाऊंट ज्याला आपण कॅपिटल ए म्हणतो, अमाऊंट इज इक्वल टू P + I असं सूत्र आहे बघा. मुद्दल आणि व्याज, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा रेट ऑफ इंटरेस्ट किती 8 आहे. फॉर अ इयर फ्रॉम हर बँक टू बाय अ कम्प्युटर ॲट द एंड ऑफ द पिरियड शी हॅड टू पे बॅक अन अमाऊंट ऑफ 2,400. तिला 2,400 रुपये परत भरायचे वर्ष झाले, म्हणजे ॲट द एंड ऑफ पिरियड तो कालावधी पूर्ण झाल्यावर. म्हणजे 2,400 रुपये घेतले, 30,000 होते, 2,400 भरायचे, 2,400 झाला इंटरेस्ट. 2,400 म्हणजे आहे 2,400 30,000 आणि 30,000 2,400 म्हणजे झाली अमाऊंट. मग अबाउट व्हॉट शी हॅड बॉरोड. मी तर या रिकाम्या चौकटी तुम्हाला भरता येते. आता मी फॉर्म्युले सांगतो, फॉर्म्युले पाहून आपण आता त्याच्यावरची उदाहरणं सोडवणार आहोत. मला असं वाटतं आपण हे पुढच्या तासाला पाहूया. थांबूयात. धन्यवाद.